सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा ताईंचा त्यांच्याच शब्दामध्ये खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत। चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगणार आहे। सर्वप्रथम मला म्हणावीसे वाटते की मला न माय न बाप न आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थो कोणाला। या वाक्ये माझ्या आयुष्यामध्ये हुबेहूब जुळून येतात, कारण मला या संसारामध्ये कुणाचाही आधार नाही, फक्त स्वामी महाराज माझं सर्वत्र आहे। मला फार दिवस झाले नाही तर 1.5 वर्ष झालं आहे स्वामी सेवेत येऊन। मी सर्वप्रथम सांगते की मी स्वामी सेवेमध्ये कशी आले। मी माझ्या बहिणी थ्रू स्वामींच्या सेवेत आले। ती खूप दिवसाची स्वामींची सेवा करत होती। मला ती फार दिवसाची म्हणायची, पण माझा काही विश्वास नव्हता, कारण मी तुळजापूरच्या आईची खूप मोठी भक्तीन होती, कारण आमच्या घरात देवीची सेवा केली जात होती। त्यामुळे मी स्वामींची सेवा कधीच केली नाही। पण आयुष्यामध्ये अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला ही सेवा करावीच लागते, कारण असंच झालं। प्रत्यक्षात माझ्या स्वप्नामध्ये देवी आली आणि देवीनी मला सांगितलं मी आणि ते वेगळे नाही। अक्षरशः स्वामींनी मला देवीच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि तेव्हा मग मला कुठेतरी वाटलं की आपणही म्हणजे सेवा करावी, म्हणून देवीची इच्छा आहे स्वामी महाराजांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची। आणि त्यानंतर मग मी सेवा करू लागले। स्वामींच्या मठात जाणे, आरती करणे, त्यानंतर स्वामीचरित्र वाचणे। सुरुवातीला खूप आवड म्हणजे खूप छान वाटायचं। ज्यावेळेस कालभैरव अष्टक केंद्रामध्ये घेतलं जायचं त्यावेळेस तर मला असं खूप छान वाटायचं आणि ते सारखं म्हणावंसं वाटायचं। त्यानंतर सद्गुरुनाथा ही प्रार्थना म्हटल्यानंतर माझं मन भरून यायचं आणि मला खूप रडू येत होतं। आणि स्वामी महाराजांची मग मी एक छान अशी मूर्ती घरी घेऊन आलेली होती। त्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करणे, अशी माझी सेवा, तोडकी मोडकी सेवा सुरू होती। त्या दरम्यान काय झालं की स्वामी मला खूप संकेत देत होते, पण मला ते काही कळालंच नाही। एक दिवस असंच मी मोबाईलवरती बघता बघता स्वामींचे 11 गुरुवार व्रताविषयी ऐकलं। 11 गुरुवारचे व्रत करावं मला वाटलं, म्हणजे मी ऑटोमध्ये चाललेली होती, ऑटोत चाललेली होती आणि मग मी व्हिडिओ बघत होती 11 गुरुवार कसे करायचे, पूजा कशी करायची, कारण तो वार होता बुधवारचा आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारपासून मला हे व्रत करायचं होतं। मग बाहेर चालली तर काय काय सामान लागतं ते घेऊन येऊ या हिशोबाने मी व्हिडिओ बघत होती। व्हिडिओ बघता बघता काय झालं की माझी जी पर्स होती ती खाली राहिली आणि मग मी गडबडीमध्ये तशीच उतरून गेली आणि माझी ती पर्स त्या रिक्षेमध्येच राहून गेली। त्या पर्समध्ये माझे 5 ते 6 हजार रुपये होते। त्यानंतर माझी मुरणी, तोरड्या वगैरेही होतं, सर्व काही त्यातच होतं। मला हे खूप वेळाने आठवण आली की माझी पर्स कुठेतरी पडली। त्यावेळेस मला क्लिक झालं की रिक्षेमध्ये पर्स राहिली। मी खूप ती रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला, पण हे काही मला सापडलंच नाही, रिक्षा काही सापडली नाही। मग मी अशीच, माझ्याकडे अक्षरशः घरी येण्यासाठी देखील पैसे राहिलेले नव्हते। मग मी अशीच कशी तरी गावातील म्हणजे व्यक्ती आले, त्यांनी ओळखलं आणि मग त्यांच्या गाडीवरती घरी आले। घरी आल्यानंतर स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना म्हटलं, स्वामी मी काही वेगळं करत नव्हती, तुमचीच पूजा कशी करायची आहे, सेवा कशी करायची आहे याविषयी माहिती बघत होती, यामध्ये माझी पर्स राहिली, माझं काही चुकलं का? तुम्ही जर अशक्य असणारी गोष्ट जर शक्य करत असाल ना, तर मला ही पर्स तुम्ही मिळवून देताल, आणून देताल, माझं एवढं नुकसान करू नका, कारण माझं जे काही आहे ते कष्टाचं आहे, मला तुम्हाला सर्व काही माहीत आहे, असं मी स्वामींना म्हटली। आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारची पूजा मी मांडली, पूजा वगैरे सर्व झाली। त्यानंतर शुक्रवार उगवला। शुक्रवारच्या 10 वाजले असतील तर एक म्हणजे जे अशी खूप पांढरी सफेद दाढी वगैरे होती, त्यांची खूप मोठी दाढी होती, डोक्यामध्ये टोपी, असा म्हणजे हे लांब कुर्ता वगैरे घातलेली व्यक्ती घरी आली। घरी आल्यानंतर म्हणे, ताई ही धरा म्हणे तुमची पर्स।
तर मी म्हटलं तुम्हाला कुठे सापडली? तर त्यांनी सांगितलं की रिक्षेमध्ये, आम्ही रिक्षा ड्रायव्हरच आहे आणि मग रिक्षा ड्रायव्हर आहे, आमची ओळख आहे म्हणे. आणि त्यांनी मला सांगितलं की एका ताईची अशी पर्स राहिली म्हणून. तर मला वाटलं की ही तुमचीच आहे म्हणून, तर मी घेऊन आलो. त्यावेळेस मी पूर्णपणे म्हणजे मला काही कळालंच नाही की कसं काय, म्हणजे आपण एखादी वस्तू आपल्याला मिळाल्यानंतर आपली हरवली आणि आपल्याला मिळाल्यानंतर आपण किती आनंदित होतो. त्या आनंदाच्या भारामध्ये मी विसरूनच गेली आणि त्यांना मी म्हटलं चहा घ्या, तर त्यांनी चहा वगैरे काहीच घेतला नाही आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर मग मला प्रश्न येऊ लागले की यांना कसं कळालं की ही पर्स माझीच आहे, कारण इथे किती लोक आहेत कोणाची पण, आणि यांनी स्वतःकडे ठेवून घेतली असती. तर मग त्यावेळेस मी जेव्हा मठामध्ये सांगितलं की असं असं घडलं, त्यावेळेस ते म्हटले, अगं प्रत्यक्षात स्वामी महाराज तुझी पर्स घेऊन आली होती, तू त्यांना ओळखलं नाहीस. त्यावेळेस मला खूप असं हे झालं की भुरळच पडलं होतं की खरंच मी ओळखू शकले नाही स्वामींना. त्यावेळेस मला खूप विश्वास बसला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी खरी स्वामी सेवेकरी बनले आणि स्वामींवरचा विश्वास त्यानंतर मी कधीही डगमगू दिला नाही. स्वामींवर खूप श्रद्धे भावाने मी सेवा करू लागली. माझं हेच गुरुवारचं उद्यापनाच्या आदल्या गुरुवारी काय झालं की माझी जी ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती होती, ती मूर्तीचा अचानक अभिषेक करून झाला. मी पुसत होती, ते पुसता त्या मूर्तीचं माझी जी मान होती ती गळून पडली. मान गळून पडली हे कसं झालं, मला खूप आश्चर्य वाटलं की हे कसं काय, का बरं असं झालं. त्या दिवशी दिवसभर मला करमलं नाही, मला खूप हुरहुर वाटत होती, का बरं असं झालं. स्वामी काय चुकलं, काही झालं का, काही होणार आहे का, काही संकेत आहे का, असे असंख्य प्रश्न मनामध्ये गोंधळ करत होते. त्यानंतर मी काय केलं की बाजारात गेली, म्हटलं आता आपण जाऊया. मग मी स्वामींच्या चांदीच्या पादुका घेतल्या आणि पुन्हा नवीन स्वामींची मूर्ती घेतली. त्यानंतर चांदीची मूर्ती मी घरी आणली. त्यानंतर त्याच्यावरती अभिषेक वगैरे सर्व केला. जी जुनी मूर्ती ही झाली होती खंडित, तिचे विसर्जन केलं. ही घटना घडल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसानंतरच काय झालं की माझे मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागला. मला ही गोष्ट कळाली की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. त्यावेळेस मी धावत पळत गेली हॉस्पिटलला. तर बघितलं डॉक्टरांना, मग मी स्वामींना मुजरा करतानाच म्हटली होती की स्वामी, मी त्यांना बघण्यासाठी जात आहे, पण माझ्यासोबत त्यांना घेऊन यायचं आहे म्हटलं, त्यांना कुठे ठेवायचं नाही, काहीच नसू द्या म्हटलं, जे काही विघ्न असेल ते दूर तुम्हीच करा म्हटलं. आता मी हॉस्पिटलला गेली, तिथे बघितलं डॉक्टरांनी सर्व, तोपर्यंत चेकअप वगैरे केलं. डॉक्टर म्हटले डोक्याला मार लागला आहे, पण एवढं काही विशेष नाही म्हणे, सिटी स्कॅन वगैरे करून बघू काही आहे का. तर बघितलं तर काहीच नव्हतं, व्यवस्थित होतं, फक्त डोक्याला खूप मोठं टेंगूळ आलं होतं आणि डोकं सुजलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं आराम करा, आणि जो उजवा हात होता तो फ्रॅक्चर होता. डॉक्टर म्हटले 1 महिन्यानंतर भर काळजी घेतली तर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग मला क्लिक झालं की माझ्या मिस्टरांवरचं जे संकट होतं ते स्वामींनी त्यांच्यावरती घेतलं होतं. कारण जे मला अगोदर संकेत मिळाला स्वामींचं हे तुटलं म्हणून, असं कसं तुटणार ना, तर म्हणजे माझ्या मिस्टरांचा मेंदू हे होणार होता, डोकं हे होणार होतं, तर ते स्वामींनी त्यांच्यावरती घेतलं आणि त्यांना वाचवलं. हे क्लिक झाल्यानंतर मी स्वामींपुढे गेली आणि प्रचंड म्हणजे अशी रडू लागली. कारण स्वामी, या जगामध्ये कुणाचाही आधार नाही, नवरा नसलेल्या स्त्रीचं कसं होतं, लेकरांकडे कोण बघणार, कसं तुम्ही आज माझं जे कुंकू वाचवलं आहे ते माझ्यासाठी खूप आहे. माझं अख्खं आयुष्य तुमच्या सेवामध्ये गेलं, यापुढे तुम्ही मला काही नाही दिलं तरी चालेल, मी तुमच्याकडे काहीही मागणार नाही, कारण तुम्ही मला या जगातील सर्वात अनमोल गोष्ट माझ्याकडे परत दिली आहे. माझ्या मिस्टरांना जे जीवदान दिलं आहे, जे आयुष्य दिलं आहे, ती तुमची देण आहे. ज्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं घडलं आहे आणि तुम्हाला स्वामींनी जीवदान दिलं आहे, त्यावेळेस तेही देखील स्वामींना मानू लागले. नाही, तुझं खरं आहे म्हणे, खरंच स्वामींची शक्ती अपार आहे. त्या दिवसापासून ते देखील स्वामींना मानू लागले, स्वामींची सेवा करू लागले. सेवा म्हणजे फार काही नाही, एखादी माळ, नामस्मरण करणे आणि मुजरा केल्याशिवाय घराबाहेर ते पडत नाही. आणि एक विशेष म्हणजे डॉक्टरांनी महिनाभर आराम करायला सांगितला होता, पण माझे मिस्टर 8 दिवस देखील आराम केला नाही. ते कंटिन्यू म्हणजे दुकानावरती, आमचं दुकान आहे त्या दुकानावरती ते राहत होते, जात होते. स्वामींनी काही दाखवलं नाही. जे काही खूप मोठं विघ्न होतं ते किरकोळसं केलं, खर्चटवलं. हे खूप मोठं
माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. हा अनुभव शेअर करावा असं वाटलं म्हणून आज येथे शेअर करत आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.